ओम शांति। संतुष्टता का आधार संबंध, संपत्ति और सेहत, तंदुरुस्ती। आज दिलाराम बाप अपने सदा संतुष्ट रहने वाली संतुष्ट आत्माओं व संतुष्ट मनियों को देख रहे हैं। ये रूहानी मनियों की चमक सारे दरबार को चमका रही है। संतोषी आत्माएं स्वयं को भी प्रिय और सर्व को भी प्रिय और बाप को तो प्रिय है ही है। तो ऐसे है ना, क्योंकि इस श्रेष्ठ ब्राह्मण जीवन में अप्राप्ति का नाम ही नहीं है। सर्व प्राप्ति संपन्न आत्माएं हो। तो जहां सर्व प्राप्ति है वहां सदा संतुष्टता स्वतः और स्वाभाविक है ही है। नेचुरल स्वभाव उसका संतोष का है और संतुष्टता का स्वरूप व स्वभाव निजी संस्कार ऐसा श्रेष्ठ है जो असंतुष्ट आत्मा को भी संतुष्टता का वाइब्रेशन वायुमंडल संतोष वायुमंडल में बदल देता है। इस संगम युग में विशेष बाप दादा की देन संतुष्टता है। एक संतुष्टता की विशेषता और विशेषताओं को भी सहज अपने समीप लाती है। एक संतुष्टता की विशेषता और विशेषताओं को भी सहज अपने समीप लाती है, लेकिन सदा संतुष्ट हो। परिस्थिति कितनी भी बदले, लेकिन संतुष्टता की स्थिति को परिस्थिति बदल नहीं सकती। परिस्थिति है ही बदलने वाली, लेकिन स्व संतुष्टता की स्थिति सदा प्रगतिशील है। आपके आगे कैसे भी हिलाने वाली परिस्थिति ऐसे ही अनुभव होती है जैसे पपेट यानी कठपुतली शो देखते हो ना। होता सब कुछ है लेकिन होता पपेट है। तो कैसी भी परिस्थिति पपेट शो लगता है। वह आजकल का जो फैशन है कार्टून शो अच्छा लगता है ना। होता तो शेर भी है, बिल्ली भी होती है, लेकिन होता क्या है? कार्टून। कहानी पूरी होती है, लेकिन है कार्टून की स्टोरी, रियल नहीं है। कभी भी कोई भी परिस्थिति आए तो यही समझो एक बेहद के स्क्रीन पर कार्टून शो चल रहा है, वह पपेट शो चल रहा है। तो वह देख करके परेशान होंगे कि मनोरंजन करेंगे? शो देखना तो अच्छा ही है ना। तो यह माया का व प्रकृति का यह भी एक शो है, जिसको साक्षी स्थिति में सदा संतुष्टता के स्वरूप में देखते रहो। अपनी शान में रहते हुए देखो। संतुष्ट मनी हो, संतोषी आत्मा हो। ये है संगम का श्रेष्ठ शान। तो शान में स्थित होना आता है ना, कि परेशान होना अच्छा लगता है। सदा
संतुष्टता की विशेषता को इमर्ज रूप में स्मृती में रखो. तर बाबा म्हणताय संगम युग, आणि संगम युगाची ही श्रेष्ठ शान आहे कि मैं संतुष्ट मनी हूं, संतोषी आत्मा हूं. आणि या शान मध्ये राहायचंय. बाबा म्हणताय इसी शान में रहना है, नहीं तो फिर परेशान हो जाएंगे. अगर इस शान में नहीं रहेंगे तो परेशान हो जाएंगे. तो संतुष्ट क्यों रहना है हमें? क्योंकि हमें अभी सर्व प्राप्तियां हुई भी है, हो भी रही है. सगळं काही मिळतंय, पण आत्म्याला जे पाहिजे ते मिळतंय जर आपण घेतोय तर. आत्म्याला काय पाहिजे होतं आपल्याला द्वापर युगापासून? सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती. याच्या शोधात भटकत होतो आपण. याच्या शोधात वेगवेगळ्या प्रकारचे उपाय काढले, भक्तीचे वेगवेगळ्या प्रथा परंपरा चालू केल्या, पूजापाठ सुरू केला, तीर्थयात्रा सुरू केल्या. पाहिजे काय होतं? हे 7 गोष्टी पाहिजे होत्या, पण नाही मिळाल्या. आणि तेवढ्यापुरत्या तेवढ्या मिळाल्या तर त्यांची समाप्ती पण होऊन जायची लगेच. लेकिन बाबा हमें वो 7 चीजें अभी दे रहा है ज्ञान के माध्यम से. ज्ञान के माध्यम से हम योग लगाते हैं, योग से ताकत मिलती है, जिससे वो 7 गुण हमारे अंदर आ जाते हैं. तो 7 प्राप्तियां हमें हो जाती है. मग इथली या 7 प्राप्ती आपल्याला होत आहे, 7 प्रकारच्या प्राप्ती. तर त्याचा परिणाम नव्या दुनियेमध्ये सगळं काही प्राप्त होणार आहे. नव्या दुनियेमध्ये सर्व प्रकारची प्राप्ती, काहीही कमी नाही. पण त्याचा आधार आहे संगम युग. म्हणून बाबा म्हणतात संगम युग में ब्राह्मणों के खजाने में अप्राप्त कोई वस्तु नहीं, क्योंकि हम अभी सब कुछ प्राप्त, जो आत्मा को चाहिए वो सब कुछ हम प्राप्त कर रहे हैं. जे चार्जिंग साठी आवश्यक आहे ते सगळं बाबा आपल्याला देतोय. चार्जिंग करतोय आपली. 7 गुणांनी डिस्चार्ज झालो होतो. 7 गुणांनी चार्जिंग असलेली आत्मा डिस्चार्ज झाली द्वापर युगापासून, जास्त डिस्चार्ज होत गेली आणि ती चार्जिंग संपत आली होती. तर अशा वेळेला बाबा येऊन आपल्याला पुन्हा चार्ज करतोय. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या प्राप्ती आपल्याला होत आहे. तर संतुष्ट राहायचंय, आपण समाधानी राहायचंय. बाबा मुझे भरपूर कर रहा है और बाबा मिला, सब कुछ मिला. जो पाना था सो पा लिया. एक भगवान को पाने के लिए दर दर भटक रहे थे, उसके दर्शन के प्यासे थे, उससे एक वरदान चाहिए था, वो वरदानों की बरसात कर रहा है. वो अपने में हमको मिलाकर रखना चाहता है. त्याच्या सोबत ठेवायची इच्छा आहे आपल्याला त्याला संगम युगामध्ये संपूर्ण काळासाठी. तो ऐसा भगवान मिल गया, तो अभी कोई प्राप्ति की इच्छा अपेक्षा हमारे मन में नहीं होनी चाहिए. और ये इच्छा अपेक्षा हमारे मन में नहीं होगी तो हम संतुष्ट रहेंगे. आणि जेव्हा आपण संतुष्ट राहू तर आनंदच आनंद राहील. तर ही संतुष्टता आपल्याला आपल्यामध्ये धारण करायची. आपल्याला जर आपल्यामध्ये आनंदाची स्थापना जर करायची आहे, बिलकुल आनंदी स्थितीमध्ये राहायचंय. पहिल्यासारखा जो आनंद आपण परमधाम मध्ये होतो त्यावेळेला आनंद होता फुल 100%, आणि सतयुगामध्ये आलो त्यावेळेला पण संपूर्ण आनंदमयी स्थितीमध्ये या संसारात आपण राहिलेलो आहे. तर तो आनंद पुन्हा आपल्यामध्ये प्रगट करायचा असेल तर त्याचा मूळ आधार आहे संतुष्टता. समाधानी राहायचंय. अभी कुछ नहीं चाहिए, सब कुछ मिल गया. बाबा मिल गया, सब कुछ मिल गया. मग ही संतुष्टता बाबा म्हणताय कशी पाहिजे? मग ही सदा काळाची संतुष्टता पाहिजे. असं नाही की आपण ज्ञान ऐकतोय किंवा ज्ञानाचं चिंतन करतोय तेवढ्या पुरतं आहे मनामध्ये, हो बाबा भेटला सगळं भेटलं मला, बाबाचं ज्ञान प्राप्त होतंय, सगळी प्राप्ती आहे, सगळं शिकवतोय बाबा मला, खूप चांगलं सांगतो बाबा, खूप चांगलं ज्ञान आहे, खूप चांगली मुरली आहे, ही तेवढ्यापुरती संतुष्टता नाही. तर बाबा म्हणतात सदा काल की संतुष्टता चाहिए, चाहे परिस्थिति कितनी भी बदल जाए, चाहे कुछ भी हो जाए बाहर, वो बाहर की परिस्थिति तो बदलने वाली है, लेकिन अंदर की स्थिति
बाबा म्हणताय सदा संतुष्टता की होनी चाहिए. आणि जेव्हा आपण हे आतमध्ये संतुष्ट राहायला सुरुवात करू आपण, तेव्हा आनंदच आनंद राहील आपल्या जीवनामध्ये, आता पण आणि नंतर पण, भविष्यात. त्या आनंदासाठी संतुष्टता आवश्यक आहे. आणि संतुष्टता आली की बाबा म्हणतात बाकी सगळ्या विशेषता येऊन जातील. इतकी शक्तिशाली आहे संतुष्टता. तर समाधानी राहायचंय. ये चाहिए, वो चाहिए, ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए, इसने ये करना चाहिए, उसने वो करना चाहिए, वो ऐसा नहीं करता है, उसने वो ऐसा ही करता रहता है. या गोष्टींपासून आपल्याला आता थोडंसं वर उठायचंय. त्या स्थितीमध्ये नाही राहायचं, नाही तर आपण परेशान होत राहू. म्हणून बाबा म्हणतात शान में रहो कि मैं संतुष्ट मनी हूं, मैं संतोषी आत्मा हूं, मैं संतोषी माता हूं. या स्थितीमध्ये जेव्हा आपण राहू तेव्हा बिलकुल कोणामध्येच ताकद नाहीये दुनियेमध्ये, की व्यक्तीमध्ये पण नाही, वस्तूमध्ये पण नाही आणि परिस्थितीमध्ये पण नाही, की जी आपल्याला हलचलमध्ये आणू शकेल. आणि हा एक संतुष्टतेचा गुण धारण केला तर बाबा म्हणतात गुण संपन्न बनायला तुम्हाला वेळ नाही लागणार. आणि आपला मेन पुरुषार्थ आहे आपल्याला गुणांनी संपन्न बनायचं, तेव्हा सतयुगामध्ये राहायला जाऊ आपण. तर त्यासाठी एक गुण आपण धारण करायचं, संतुष्टतेचा. आणि संतुष्टतेचा पाया हा रचला आपण आतमध्ये तर आनंदच आनंद आहे. मग त्याच्यासाठी बाबा युक्ती सांगताय की जसं समोर असं बघा तुम्ही, जे काही चाललेलं आहे आपल्या जीवनाविषयी कोणी काही करताय त्याचा पार्ट आहे, प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. त्याचा आपल्याविषयी तो काही करतोय त्याचा पार्ट आहे, तो त्याचा पार्ट आहे. एक मोठी स्क्रीन आहे, बाबा म्हणताय मोठं स्टेज हे जग म्हणजे, आणि तिथं नाटक चाललेलं आहे. हे बघा, हा कठपुतलींचा खेळ चाललेला आहे, कळसूत्री बाहुल्या आहे सगळ्या, त्या आपल्या आपल्या पार्टच्या वश आहे, आपल्या आपल्या पार्टमध्ये त्या बांधल्या गेलेल्या आहे. बिलकुल कळसूत्री बाहुल्यांचा खेळ चाललेला आहे. किंवा मग कार्टून शो चाललेला आहे. बाबा म्हणतात त्या कार्टून शो मध्ये सगळे असतात, जनावरं दाखवलेले असतात, मांजर असते, कुत्रे असतात, सिंह असतो, पण असतं काय खेळ, चित्र आहे फक्त. तर त्यातून बाबा म्हणताय की त्यातून तुम्ही हे शिका की ही दुनिया पण एक खेळ आहे. इथं पण कार्टून शो चाललेला आहे, इथं पण कठपुतलींचा खेळ चाललेला आहे. मग तुम्ही परेशान नाही होणार. आता काय झालेलं आहे, आत्माची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, आत्मा कमजोर झालेली आहे. आणि त्यामुळे समजा पिक्चरमध्ये काही बघितलं, नाटकामध्ये काही बघितलं, सिरियलमध्ये काही बघितलं तर आत्मे परेशान होऊन जातात कोणाचा पाठ बघून, की असं कसं बोलली ती, हा असं कसं बोलला. एखाद्या विषयी एखाद्या पार्ट विषयी राग निर्माण होऊन जातो, असं कसं पार्ट आहे याचं, तिटकारा निर्माण होऊन जातो, द्वेष निर्माण होऊन जातो. तर त्यामध्ये सुद्धा परेशान होतात, माहिती नाटक आहे तरी सुद्धा परेशान होतात. आणि इथं आपण समजतो की हे सगळं रिअल चाललेलं आहे, त्याच्यामध्ये बाबा आपल्याला सांगतोय की तुम्ही नाटक समजा. आज कमजोरी इतकी आलेली आहे की नाटकाला रिअल समजून परेशान होतात. आज आपल्याला बाबा इतका शक्तिशाली बनवतोय की जे रिअल चाललेलं आहे समोर त्याला नाटक म्हणून बघा. ते सगळं नाटक आहे. आणि ते ज्ञानाच्या हिशोबाने विचार करा त्याच्यावरती, की प्रत्येकाचा आपला आपला पार्ट फिक्स आहे, ड्रामा तयार झालेला आहे, 5000 वर्षाचा ड्रामा आहे, प्रत्येक आत्म्याचा आपला आपला पार्ट आहे. प्रत्येक परिस्थिती जी 5000 वर्षापूर्वी आलेली आहे ती समोर पुन्हा येणार आहे, पुन्हा आलेली आहे समोर 5000 वर्षानंतर. तर बाबा म्हणतात जर तुम्ही असा विचार कराल तर संतुष्ट राहू शकाल. ठीक आहे, जो है वो है, जे आहे ते आहे, त्याला स्वीकारण्याची ताकद आपण आपल्यामध्ये आणायची, हा संतुष्टतेचा गुण धारण करू. आणि जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा मन शांत होऊन जातं. हे सगळे मानसशास्त्रीय सिद्धांत बाबा आपल्याला सांगतो. सगळ्यात मोठा मानसशास्त्रज्ञ दुनियेमधला आणि सगळ्यात मोठा काउन्सिलर आहे, सगळ्यात मोठा सल्लागार आहे, मानसिक सल्लागार. हे जे बाबा सांगतोय ते जर आपण आपल्यामध्ये धारण करून घेतलं तर आपल्यामध्ये ही कॅपॅसिटी येऊन जाईल की आपण तर स्थिर राहू, शांत राहूच, पण हे सगळे दुनियेमध्ये इतके परेशान आत्मे. आपण जर आज बघितलं तर 10 पैकी 2 जणांना मानसिक रोग आहे काही ना काही, कशामुळे तरी परेशान आहे, कशामुळे तरी एकदम तणावामध्ये आलेले,
बिलकुल डिप्रेशनच्या स्थितीमध्ये 10 मध्ये 2 जण भेटतील की कोणाचे विचार स्थिर नाहीये, बिलकुल हलचल चाललेली मनामध्ये, आपण एक सांगतोय त्यांचं वेगळंच चाललेलं आहे. तो ये सब मानसिक रोग है दुनिया में. हमें मानसिक रूप से मजबूत बनना सिखाता है बाबा, तो हम इतना मजबूत बन जाते हैं कि अपने आप को भी संतुष्ट, स्थिर, शांत रख सकते हैं और दुनिया को भी हम मदद करेंगे. दुनिया करता आपण मानसोपचार तज्ञ बनावं लागणार आहे आपल्याला, त्यांच्यावरती मानसिक उपचार करावे लागणार आहे. कारण हे जसं सूरजभाईने तर हे पहिले 10, 15, 20 वर्षापासून त्यांच्या क्लासमध्ये सांगतात, ते बाबांच्या सांगण्याच्या अनुसार, कि ये दुनिया जैसे आपको ऐसे लगेगी कि ये मेंटल हॉस्पिटल बन गई है. हे वेड्यांच्या इस्पितळामध्ये आपण राहतोय असं वाटायला लागेल तुम्हाला. आणि ती स्थिती आपण बघतोय की कोणाला काय, कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास, कोणाला कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास. प्राप्तियों में विशेष संबंध और संपत्ति आवश्यक है. संबंध में भी अगर एक भी संबंध अप्राप्त है तो संपूर्ण संतुष्टता नहीं होगी. तो संबंध में भी सर्व चाहिए और अविनाशी चाहिए. अगर कोई भी संबंध विनाशी है तो अप्राप्ति और असंतुष्टता स्वतः हो जाती है. लेकिन एक ही वर्तमान संगम युग है जिसमें सर्व अविनाशी संबंध एक बाप से अनुभव कर सकते हो. सतयुग में भी संबंध बहुत थोड़े हैं, सर्व नहीं है, लेकिन इस समय जिस संबंध की आकर्षण हो, अनुभूति करना चाहे, वो संबंध परम आत्मा द्वारा अनुभव कर सकते हो. हर एक के जीवन में संबंध की भी अलग अलग पसंदी होती है. किसको बाप का संबंध इतना अच्छा नहीं लगेगा, फ्रेंड ज्यादा अच्छा लगेगा. लेकिन एक समय पर और एक से सर्व संबंध प्राप्त है. सर्व प्राप्ती है की कुछ रहा हुआ है. तर संतुष्टतेचे 3 आधार बाबा सांगताय. संतुष्ट राहण्यासाठी 3 आधार. एक तर उपाय बाबांनी सांगितलं की एक नाटक चाललेलं ते बघा. मग 3 आधार कोणते? संबंध, संपत्ती आणि तंदुरुस्ती. या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहे तो संतुष्ट राहू शकतो. हे त्याच्यासाठी मूळ गोष्टी आहे की आपण किती राहायचं ठरवलं संतुष्ट तर राहू शकत नाही. बाबांनी किती सांगितलं नाटक म्हणून बघा, सगळ्या दुनियेमध्ये नाटक चाललेले ते बघा, पण ते केव्हा राहू शकणार नाही आपण, जेव्हा या 3 कमी आहे, संबंध, संपत्ती आणि तंदुरुस्ती. तर त्याविषयी बाबा सांगतोय की संबंध, ज्या संबंधाची तुम्हाला आज कमी वाटते किंवा ज्या संबंधामध्ये प्रेम आता प्राप्त होत नाहीये तसं त्या प्रकारचं, तर तुम्ही माझ्याशी सगळ्या प्रकारचे संबंध जोडा. आणि ज्या वेळेला ज्या संबंधातलं प्रेम तुम्हाला पाहिजे त्या संबंधाने माझ्याशी बातचीत करा. तुम्ही मला ते समजा, जे नातं तुम्हाला कमी आहे, ज्या नात्यामधलं प्रेम तुम्हाला माझ्याकडून प्राप्त करायचंय, तर ते माझ्याशी नातं जोडून माझ्याशी बातचीत करा, माझ्याशी बोला तुम्ही. तर त्या संबंधामधून तुम्हाला सगळ्या प्रकारची प्राप्ती होईल. सदा अपने रूहानी बेहद के संपूर्ण अधिकार के निश्चय और नशे में रहो. बेहद का नशा है, हद का नहीं रखना. देखो कितने श्रेष्ठ अधिकारी हो जो स्वयं बाप ऑलमाइटी अथॉरिटी के ऊपर अधिकार रख दिया. परमात्मा अधिकारी, इससे बड़ा अधिकार और है ही क्या. जब बीज को अपना बना लिया तो वृक्ष तो समाया हुआ है ही है. सर्व संबंधों का भी अविनाशी अधिकार ले लिया. तो बाबा म्हणता है सर्व संबंधों का अविनाशी अधिकार आपने ले लिया, बीज को ही अपना बना लिया है. जो सृष्टि रूपी वृक्ष का बीज रूप है परमात्मा, उसको ही अपना बना लिया, तोच आपला झाला
तर ही सगळी दुनिया आपली झाली. मग तर बाबा म्हणतात इतके मोठे अधिकारी आत्मे तुम्ही, या दुनियेवरती तुमचा अधिकार आहे, कारण तुम्ही माझ्यावरती अधिकार जमवलेला आहे. आता मी तुमचा झालेलो आहे, तुम्ही माझे झालेले आहे, तुम्ही माझ्यावरती अधिकार जमवलेला आहे. तर मला तुम्ही आपलं बनवलं तर दुनिया तुमची झाली सगळी, या दुनियेचे तुम्ही मालक झाले. मग त्यामध्ये सगळ्या संबंधाचा अधिकार पण तुम्ही प्राप्त केलेला आहे, की तुम्ही माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध जोडा आणि कितीही प्राप्ती करून घ्या. और संपत्ति में भी अगर सिर्फ स्थूल संपत्ति है तो भी सदा संतुष्ट नहीं रह सकते. स्थूल संपत्ति के साथ अगर सर्व गुणों की संपत्ति, सर्व शक्तियों की संपत्ति और श्रेष्ठ संपन्न ज्ञान की संपत्ति नहीं है तो संतुष्टता सदा नहीं रह सकती. तर बाबा म्हणताय की संपत्तीमध्ये पण धन, पैसा किती असू द्या, पण सदाकाळ संतुष्ट नाही राहू शकत त्याच्यामुळे. आणि संतुष्ट राहतच नाही पैशावाले, आपल्याला माहिती आहे, नाहीच राहत समाधानी. हे पाहिजे, ते पाहिजे, रस्ते सुचतात, आता असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, या पैशाचं कशी विल्हेवाट लावायची आहे, किंवा याच्यातून आपण अजून काय कमाई करू शकतो, अजून कमाई करायला पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तो बाबा म्हणता है वो भी संतुष्ट नहीं रह सकता है. जिसके पास स्थूल धन बहुत है वो संतुष्ट नहीं रह सकता है. संतुष्ट कोण राहू शकतो? ज्याच्याकडे ही ज्ञान, गुण आणि शक्तीची संपत्ती आहे, तो संतुष्ट राहू शकतो. पैशावाला संतुष्ट नाही राहू शकत. दिसायला दिसेल याच्याकडे भरपूर काही आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे, काही कमी नाहीये, पण आतमध्ये चाहिए चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, वो चाहिए, ऐसा करना चाहिए, वैसा करना चाहिए, हे सगळं राहील. आणि म्हणून बाबा म्हणतात तो संतुष्ट बिलकुल नाहीये. संतुष्ट कोण आहे? ज्याला ही संपत्ती प्राप्त झालेली आहे, ज्ञानाची, गुणाची आणि शक्तींची. तर ज्याच्याकडे ही संपत्ती नाहीये, बाबा म्हणतात वो संतुष्टता सदा नहीं रह सकती है. लेकिन आप सबके पास यह श्रेष्ठ संपत्तियां हैं और हमको बाबा ये सारी संपत्तियां दे रहा है, ज्ञान, गुण और शक्ति, और वो भी श्रेष्ठ ते श्रेष्ठ. तो संपत्तिवान होना, दुनिया वाले तो सिर्फ स्थूल संपत्ति वाले को संपत्ति भव का वरदान देते हैं, लेकिन आप सबको वरदाता बाप सर्वश्रेष्ठ संपत्ति भव का वरदान देते हैं. तो सब संपत्ति है ना, कि कोई कम है, फुल है? बाबा म्हणतात चेक करा, तुम्ही प्राप्त करून घेताय की नाही माझ्याकडून ज्ञान, गुण आणि शक्ती. आणि सर्वश्रेष्ठ संपत्ति भव, बाबा म्हणतात ये मेरा वरदान है आप सबके लिए, कि सर्वश्रेष्ठ संपत्ति जो है, सर्वश्रेष्ठ परमात्मा ज्ञान, सर्वश्रेष्ठ गुण और सर्वश्रेष्ठ शक्तियां, वो सभी अभी आपको मिल रही है. तो आपके जैसा संपत्तिवान दुनिया में कोई भी नहीं है. एक आहे असंतुष्टता असते संबंधामुळे, संबंधामध्ये प्रॉब्लेम, बाबा म्हणते माझ्याशी संबंध जोडा सगळे. दुसरे असते पैसे, आहे तरी प्रॉब्लेम, नाही तरी प्रॉब्लेम. तर बाबा म्हणताय माझ्याकडून ही संपत्ती घ्या तुम्ही, त्यामुळे तुम्ही संतुष्ट राहू शकाल, ज्ञान, गुण आणि शक्ती. बच्चे तो बाप के भी हजूर है, मालिक है ना, मालिक को हजूर कहा जाता है और बालक को भी मालिक कहा जाता है. तो सभी कौन हो? संतुष्ट मनिया, संबंध में भी संतुष्ट और संपत्ति में भी संतुष्ट. संबंध, संपत्ति और तीसरी होती है सेहत, तंदुरुस्ती. तीसरी गोष्ट आहे तंदुरुस्ती, तब्येत चांगली पाहिजे, तर मग समाधान राहू शकतं. तर बाबा म्हणतात कोणती तब्येत? आप सभी तंदुरुस्त हो ना कि बीमार हो? आप सभी तंदुरुस्त हो ना कि बीमार हो? बाबा आत्मा से बात कर रहे हैं. बाबा आत्माला विचारताय, शरीराला नाही. क्या आप सभी तंदुरुस्त हो ना कि बीमार हो? बीमार कौन है? बीमार होगा तो शरीर होगा मेरा, मैं नहीं हूं बीमार.
मैं आत्मा बीमार नहीं हूं, शरीर ये गाड़ी बीमार है, मैं ड्राइवर हूं। मैं ड्राइवर बीमार नहीं। वो जो बीमारी है, जो शरीर को जो तकलीफ है, शरीर जो प्रॉब्लम है, वो शरीर का प्रॉब्लम है। आत्मा में बीमारी है काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार की, वो बीमारी है। लेकिन उसको निकालने के लिए बाबा हमें ज्ञान, गुण और शक्ती से भरपूर कर रहा है। आपण तर ओरिजिनल स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी पुरुषार्थ करतोय की ज्यामध्ये हे 5 विकारांची बीमारी नाहीच है। तो ऐसे हम अभी से पहले ही समझ ले कि मुझे ये बीमारी है ही नहीं, मैं आत्मा ओरिजिनल स्थिती में आ गई हूं। बस हे समजण्याचा उशीर आहे की ते आपल्यामध्ये 7 गुण येऊन जातील आणि विकारांना काढायचं नाहीये, अंधाराला काढायचं नाहीये। बाबा जसं सांगतात कायम, अंधेरे को नहीं निकाल सकते, विकारों को नहीं भगा सकते, गुणों को धारण कर लो। तर जितकं आपण आपल्यामध्ये गुणांची धारणा करू, बाबांशी कनेक्शन ठेवून 7ही गुण आपण आपल्यामध्ये आणू, ते ऑटोमॅटिकच विकार संपून जातील। तर ती बिमारी आपल्याला तशी दूर नाही करायची, तिला काढून टाकायच्या पद्धतीने नाही, तर बाबांचे जे शक्ती आहे ती आपल्यामध्ये घ्यायची आहे, जे गुण आहे, जे दिव्यता आहे ती आपल्यामध्ये जागृत करायची आपण, आणि ते निघून जाईल जी खराबी आलेली आहे। तर पण शरीराला जे काही आहे ते शरीर मी नाहीये, तो मैं तो सदा तंदुरुस्त हूं, या स्थितीमध्ये राहायचे आपण। बीमार मैं नहीं हूं, ये शरीर गाडी, ही गाडी वेगळी, मी वेगळा। थोडंसं आपण या शरीरापासून थोडं वेगळं होऊन बघायचंय, साक्षी होऊन कि मैं अलग हूं, ये शरीर अलग है। ये शरीर 5 तत्वों का बना हुआ पुतला है, मैं आत्मा, इसमें चैतन्य सुंदर शक्ति अंदर बैठी हूं, मैं बहुत सुंदर हूं, बहुत ब्यूटीफुल हूं, बहुत अच्छी हूं, बहुत शक्तिशाली हूं। ये 5 तत्व तमो प्रधान हो गए हैं, इसलिए वो कमजोरी है। 5 तत्वों में, गाड़ी में कमजोरी है, गाड़ी खराब है, मैं आत्मा बहुत तंदुरुस्त हूं, शक्तिशाली हूं। तर ते व्हायब्रेशन, ते शक्तीचे व्हायब्रेशन आपल्या गाडीला पण जातील, शरीराला जातील। पण आपण जर मैं बीमार, मैं बीमार, मैं बीमार, तर मग तेच व्हायब्रेशन आपली गाडी घेईल आणि ती जी काही बिमारी आहे ती अजून वाढत जाईल। कारण आपल्या पेशी आपलं ऐकतात, मान्य करतात जसंच्या तसं, आणि त्या गिनती नाहीये इतक्या पेशी आपल्या शरीरामध्ये, कितीतरी अरबो पेशी आहे शरीरामध्ये, आणि त्या सगळ्या पेशी त्यांचं बुद्धी नाहीये, आपण जे सांगू तेच त्या पेशी ऐकतात। म्हणून आपण म्हणू की मला हा त्रास आहे, मला हा त्रास आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, तर त्या पेशी हो म्हणतात। तर बाबा म्हणताय की तुम्ही आत्मा आहे, तुम्ही अलग आहे, शरीर नाहीये। जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाहीये, तो प्रॉब्लेम काही असू द्या, शरीराला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, प्रॉब्लेम तुमचा नाहीये, प्रॉब्लेम त्या शरीराला आहे। तुम्ही ज्या शरीरामध्ये राहताय दुरुस्त करा, ठीकठाक करा, त्याच्यामध्ये काय करता येईल त्याच्यासाठी उपाय ते करा। शरीर, त्या गाडीमध्ये राहायचंय, त्या शरीररूपी मंदिरामध्ये राहायचंय, त्याची देखभाल करायची। मंदिरामध्ये राहणारा पुजारी, मंदिरामध्ये कुठे बिघडलं समजा, ती भिंत काही गळतीये, कुठे काही होतंय, कुठे काही होतंय, तर तो असं नाही, असं कसं झालं मला, असं तो नाही म्हणत। मंदिराला झालेले त्याला दुरुस्त करायचंय। तर तसं मी आत्मा, आतमध्ये बसलेली विराजमान आहे मी आत्मामध्ये, हे शरीररूपी मंदिर आहे माझं। तर जर आपण या स्थितीमध्ये राहू तर सदा तंदुरुस्त आहे, सदा तंदुरुस्त आहे, आणि सदा तंदुरुस्त आहे तर सदा संतुष्ट। नाही तर असं कसं, अशी कशी तब्येत माझी, असं कसं, काय करू मी, असं हे या ज्या भावना आहे, या सगळ्या भावना आपल्या पेशी डायरेक्ट ग्रहण करतात, त्यांची बुद्धी नाही चालवत। त्या म्हणतात हो बस, यस, आणि तसं मग ते सगळे तिथं ते प्रॉब्लेम अजून वाढत जातात। म्हणून हे खूप महत्वाचं आहे। हे सगळं जे काही मेडिकल सायन्स आहे किंवा मानसशास्त्र आहे, त्याचा सगळ्याचा अभ्यास बाबांच्या मुरलीमधून आपल्याला होत असतो।
हे दुनियावाले, शास्त्रज्ञ, मेडिकलवाले जे अभ्यास करून 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 आता सांगताय की हे सगळं असं असं आहे. तुमच्या विचाराचा परिणाम शरीरावरती होत असतो. आणि आज 90% ज्या बिमाऱ्या आहेत ते सगळ्या तुमच्या विचाराचा परिणाम आहे. हे आता हे सगळे अभ्यास करून सांगायला लागलेले. पण हे बाबांनी पहिल्यापासून बाबांचं ज्ञान तो ज्ञानाचा सागर आहे. कधी काय सांगेल, कधी कोणतं ज्ञान देईल, कधी कोणतं ज्ञान देईल. म्हणून तर बाबांचं ज्ञान हे आपल्यासाठी संपूर्ण आहे. काही दुसरीकडून कुठलंही काही प्राप्त करण्याची गरज नाही. बाबा सगळं शिकवतो आपल्याला. तो बाबा म्हणताय तंदुरुस्ती. आप सभी तंदुरुस्त हो ना कि बीमार हो, आत्मा तो तंदुरुस्त है ना, शरीर की कोई बात ही नहीं. तुम शरीर नहीं हो, बाबा म्हणताय. आत्मा तो तंदुरुस्त है ना, आत्मा को तंदुरुस्त. जी मिळाली ती मिळाली गाडी. खूप भाग्यशाली राहते आपला. खूप चांगला पुरुषार्थ करायचा याच्यामध्ये राहून. पण त्या शरीराला काही बिघडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण नाही परेशान व्हायचंय. साक्षी दृष्टा होऊन आपल्याला नर्स बनवून काळजी घ्यायची आहे शरीररूपी पेशंटची. शरीराची काळजी घ्यायची, देखभाल करायची, दुरुस्ती करायची त्याच्यामध्ये. पण ते शरीर अलग, मी अलग. हे 1000 वेळा, लाख वेळा दिवसभरात आपण स्वतःला सांगायचं. मला असं झालं, मला तसं झालं, मला हा त्रास आहे, मला हा त्रास आहे. त्यावेळेला स्वतःला क्लिअर करायचं, मी कोणाला मला समजतोय. मी आत्मा तर अलग आहे, मला नाही, माझ्या शरीराला. हे माझं शरीर आहे, त्याला काही झालेलं आहे, मी अलग आहे. ते ती तंदुरुस्ती. मग हे जे विचार करू आपण तर ती तंदुरुस्ती आहे. आप सभी तंदुरुस्त हो ना कि बीमार हो, आत्मा तो तंदुरुस्त है ना, शरीर की कोई बात ही नहीं. आत्मा सदा शक्तिशाली है. आत्मा सदा शक्तिशाली है. केव्हा? जेव्हा आपण आपल्या स्वतःला आत्मा समजू तेव्हा. आपण मिक्स मध्ये समजतो. अजूनही ती अवस्था नाही आलेली. आपण मिक्स मध्ये समजतो. मी म्हणजे शरीर प्लस आत्मा, शरीर आणि आत्मा म्हणजे मी, असं आपण समजतो. अजून ती एकदम ती अति उच्च लेवलची जी अवस्था आहे की मैं आत्मा हूं, स्वतःला बिलकुल वेगळं, ती स्थिती अजून नाही आलेली. काही ना काही टक्केवारी तर राहिलेली प्रत्येकाचीच. तर आत्मा सदा शक्तिशाली. खूप शक्तिशाली महावाक्य बाबांचं. आत्मा सदा शक्तिशाली. मग आपल्याला कमजोरी का वाटते? क्योंकि कारण आपण आत्मा समजतच नाही स्वतःला कम्प्लीट 100%. त्या स्थितीमध्ये बिलकुलच नाही. जी ओरिजिनल स्थिती आपली, किंवा जे आपण सत्युगामध्ये होतो, परमधाममधून खाली आलो, सत्युगामध्ये होतो, त्यावेळेला आपण शक्तिशाली का होतो? कारण आपल्याला माहित होतं मैं आत्मा हूं, मैं एक एनर्जी हूं, मैं एक शक्ती हूं. ती स्थिती होती. शरीर समजायला लागले तेव्हा प्रॉब्लेम चालू झाले 2500 वर्षानंतर. म्हणून बाबा म्हणते आत्मा सदा शक्तिशाली है, लेकिन हम खुद को आत्मा तो समझे. संगम पर श्रेष्ठ सेहत व तंदुरुस्ती है आत्मा की तंदुरुस्ती. काय पाहिजे? 3 गोष्टी संतुष्टतेसाठी. संबंधाचं, संपत्तीचं बाबांनी सांगितलं, आणि ही तंदुरुस्तीचं. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यांच्या समोर आज हा तब्येतीचाच आहे. आणि त्याच्यावरती बाबांनी आज बाण मारलेले, तब्येतीवरतीच, की तब्येतीविषयी तुम्हाला काय विचार करायचा. तो तीर आपल्याला लागला पाहिजे. संगम युगामध्ये तंदुरुस्ती कोणती आहे? आत्मा की तंदुरुस्ती. शरीर किसी का भी तंदुरुस्त नहीं है अभी. वातावरण तसं आहे, खानपान तसं आहे, खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. संगम युगामध्ये सर्वश्रेष्ठ तंदुरुस्ती आहे आत्मा की तंदुरुस्ती. बाबांनी ज्या वेळेला ही मुरली चालवली त्यावेळेला खानपान पण इतकं बिघडलेलं नव्हतं 94 मध्ये. म्हणून त्याच वेळेला बाबांनी सांगितलं की आत्मा की तंदुरुस्ती ही मेन है संगम युग में. शरीर तो तंदुरुस्त नहीं रह सकता, कुछ न कुछ किसी न किसी का कुछ न कुछ तो होता रहेगा, कुछ न कुछ तो चलता रहेगा. आत्मा को तंदुरुस्त रखो तो शरीर भी साथ देगा, शरीर भी तंदुरुस्त होता जाएगा, बाबा की शक्तियां भी कार्य करेगी. फिर हम जहां पर भी ट्रीटमेंट ले रहे वहां पर ट्रीटमेंट भी अच्छी हो जाएगी. हम जिस डॉक्टर के पास जाएंगे उस डॉक्टर के भी बुद्धि में आएगा मुझे इसको ये देना चाहिए, तो औषधी पण योग्य देईल. मग आपली स्थिती ती पाहिजे.
इस समय के आत्मा की तंदुरुस्ती जन्म जन्म के शरीर की तंदुरुस्ती भी दिलाती है. मग आत्मा यावेळेला तंदुरुस्त राहील, त्या स्थितीमध्ये राहील, तर जन्म जन्म बाबा म्हणताय तुम्ही तंदुरुस्त राहाल. म्हणून तर बाबा सांगता या आठवड्यामध्ये, मैं तुम्हारी जन्म जन्म की बीमारी दूर करने के लिए आया हुआ हूं, फिर 21 जन्म तुम कभी बीमार नहीं होगे. त्याचा आधार काय? आत्मा की तंदुरुस्ती. शरीर को ठीक ठाक रखना है, देखभाल करनी है, लेकिन आत्मा की तंदुरुस्ती. मैं आत्मा हूं, आत्मा सदा तंदुरुस्त है, आत्मा सदा शक्तिशाली है, मैं आत्मा परमात्मा का बच्चा हूं. या स्थितीमध्ये जितकं राहू तितकी ती आपली तंदुरुस्ती आहे. आणि इथं या स्थितीमध्ये राहू तर जन्म जन्म बाबा म्हणतात शरीर तंदुरुस्त रहेगा. इस समय थोड़ा सा प्रकृति अपना रूप दिखाती है, इसमें भी कोई बड़ी बात नहीं, यह भी कार्टून शो है. बाबा म्हणतात तब्येतीचं काही चालतं यावेळेला, त्याला पण कार्टून शो समजा. तुमच्या तब्येतीच्या बाबतीत पण कार्टून शो समजा. तुम्ही समजा तुमचं शरीर वेगळे, तुम्ही वेगळे, आणि या शरीरामध्ये चाललेलं आहे काय जे चाललेलं आहे ते. समोर स्टेजवरती माझं शरीर आहे, मी आत्मा बघतोय, त्याला पण कार्टून शो समजा. तो सर्व प्राप्तियां है ना, संबंध भी है, संपत्ति भव भी है, सर्व संबंध भव भी है, और सदा तंदुरुस्त भव भी है. 3 वरदान, 3 वरदान बाबा आपल्याला देतोय आज. संबंध, सर्व संबंध भव, सर्व संपत्ती भव, और सदा तंदुरुस्त भव. 3 वरदान. हे तिन्ही वरदान आपण घ्यायचे. हे 3 वरदान जर आपण स्वीकारले आणि कार्यामध्ये लावले तर आपण बिलकुल सदा संतुष्ट स्थितीमध्ये राहू. आणि सदा संतुष्ट स्थिती तर सदा खुश, कधीच नाराज नाही होऊ शकत आपण. मग अच्छा, चारों ओर के, देश विदेश के सर्व संतोषी आत्माओं को, संतुष्ट मनियों को, सर्व प्राप्ति संपन्न आत्माओं को बाप दादा का विशेष याद प्यार और सर्व बालक सो मालिक बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया.